नमस्कार सर्वांना. शाळा माझ्या हक्काची या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजपर्यंत बरेचसे मॅथ्सचे व्हिडिओ बघितले आणि आजपासून एक तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी की आजपासून एक ग्रामरची नवीन सिरीज आपण घेऊन येतोय तुम्हा सर्वांसाठी. तर आज एक महत्त्वाचा पार्ट आपण बघतोय आणि तो म्हणजे वर्ब. आता वर्ब म्हणजे एक्झॅक्टली काय, क्रियापद म्हणजे काय. एखाद्या वाक्यामध्ये एखादं वाक्य जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काय लागतं त्याच्यासाठी, कर्ता, कर्म आणि क्रियापद म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब. ह्या तीन गोष्टी असल्या तर ते वाक्य पूर्ण होतं. आता बघा, मी तुम्हाला क्रियापदाचं महत्त्व काय हे आधी सांगते. वर्ब म्हणजे काय किंवा त्याचं इम्पॉर्टन्स वाक्यामध्ये किती प्रमाणात महत्त्वाचं आहे ते सांगते. बघा, आता मी एखादं वाक्य असं बनवते. माझं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मी आंबा खाल्ला. ओके, तर मी आंबा खाते. आय ईट अ मँगो असं मला बनवायचं आहे का. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, हा आहे आपला सब्जेक्ट, हे आहे आपलं ऑब्जेक्ट आणि हे आहे वर्ब. आता जर ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट जर नसता तरी वाक्य पूर्ण झालं असतं. मी खाते वाक्य झालं असतं पूर्ण. किंवा सब्जेक्ट नसला तरीही वाक्य झालं असतं, म्हणजे आंबा खाते एवढ्यावरही वाक्य झालं असतं. पण जर वर्बच जर नसतं तर वर्ब जर नसतं तर वाक्य झालं असतं का, मी आंबा. काही समजलं असतं, खाते, पाडते, ठेवते, काही समजलं नसतं. म्हणजेच वर्ब, क्रियापद ही या वाक्याचा जीव आहे. जर क्रियापद वाक्यामध्ये असेल तरच त्या वाक्याला परिपूर्ण महत्त्व आहे, नाहीतर महत्त्व नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की वर्ब म्हणजे काय. वर्ब म्हणजे काय बघा, डेफिनेशन वाईज सांगते. अ वर्ड दॅट इज यूज्ड टू इंडिकेट दॅट समथिंग happens or exist. तर इथपर्यंत तर तुम्हाला कळलं असेल. अ वर्ड दॅट इज यूज्ड टू इंडिकेट दॅट समथिंग हॅपन्स. असा शब्द की ज्यामुळे काहीतरी घडतंय, काहीतरी होतंय, कुठली तरी ॲक्शन होते, कुठली तरी क्रिया होते हे समजतंय. त्या वर्डला, त्या शब्दाला आपण वर्ब असं म्हणतो. म्हणजे जसं इथे या वाक्यामध्ये ईट या खाण्याची एक क्रिया होते या वाक्यामध्ये, म्हणजेच इथे ईट हे वर्ब आहे. आलंय लक्षात. तर इतकं तर तुम्हाला कळलंय की समथिंग हॅपन याचा अर्थ की तिथे काहीतरी ॲक्शन होते आहे. रीड, राईट, रन, स्पीक अशा ह्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, ह्या क्रिया जर आपल्या वाक्यामध्ये असेल तर आपल्याला कळू शकतं की रीड म्हणजे तो वाचतोय, राईट म्हणजे तो लिहितोय, म्हणजे त्या वाक्यामध्ये काय काय करतोय, जो सब्जेक्ट जो आहे तो काय करतोय हे आपल्याला कशामुळे कळतंय, या शब्दांमुळे. म्हणून या शब्दांना आपण वर्ब असं म्हणतो. एवढं लक्षात आलंय. आता इथे एक छोटासा अजून ट्विस्ट आहे बघा. इथे एक्झिस्ट हा शब्द वापरलेला आहे. तर हा एक्झिस्ट कशाला म्हणतात. ओके, आपण समथिंग हॅपन, कुठली तरी ॲक्शन झाली की ती वर्ब असतो, तो वर्ब असतो, हे आपल्या एवढं लक्षात आलंय. तर एक आपल्याला बघायचं की एक्झिस्ट या शब्दाचा अर्थ काय. एक्झिस्ट या शब्दाचा अर्थ की त्या सिच्युएशनमध्ये तो आहे किंवा होता किंवा असेल, यालाही वर्बच म्हणतात. जसं आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते एक उदाहरण की शी इज अ टीचर. याचा अर्थ तुम्ही म्हणाल की या वाक्यामध्ये वर्ब नाहीये. तुम्हाला दिसतंय का वर्ब, स्पीक, राईट, रन अशा याच्यासारखे एखादा शब्द दिसतोय का, ॲक्शन वर्ड कुठे दिसतोय का, नाही दिसतंय. म्हणजे काय याच्यामध्ये वर्ब नाहीये का, नाही, वर्ब आहे यामध्ये. तर कुठलं वर्ब आहे, इज. या इजला हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. तर यालाच म्हणतात एक्झिस्ट. एक्झिस्टचा अर्थ असा काय होतो की ज्यामुळे, जसं इथे काय समजते की ती टीचर आहे, ती काहीतरी आहे, हे कशामुळे कळतंय, आहे कशामुळे कळतंय, इजमुळे, हेल्पिंग वर्बमुळे. एक्झिस्ट म्हणजे असणं. जसं आता एक वाक्य जर मी असं घेतलं समजा, राम इज हॅपी, राम वॉज हॅपी, राम विल बी हॅपी. या तिन्ही वाक्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा की राम इज हॅपी, राम आत्ता जस्ट प्रेझेंटमध्ये तो आनंदात आहे, भूतकाळात तो आनंदात होता किंवा भविष्यकाळात तो आनंदात राहील. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. आणि हे असणं रामची सध्याची सिच्युएशन किंवा मागची सिच्युएशन किंवा भविष्यातली सिच्युएशन जी माहिती पडते ती सिच्युएशन माहिती पडणं म्हणजे एक्झिस्ट. म्हणजेच वर्ब म्हणजे फक्त ॲक्शन वर्डच नाही, तर ज्यामुळे आपल्याला
त्या सब्जेक्टची किंवा त्या ऑब्जेक्टची जी सिच्युएशन आहे ती समजते, तो वर्ड म्हणजे सुद्धा वर्बच आहे. इज, वॉज, विल बी असे हे सुद्धा हेल्पिंग वर्ब म्हटले जातात. तर वर्ब म्हणजे काय हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात आलं असेल. वर्ब म्हणजे असा वर्ड की ज्याच्यामुळे आपल्याला ॲक्शन समजते, त्या वाक्यामध्ये काय घडतंय ते समजतं, किंवा त्या वाक्यामध्ये असणारा तो जो सब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट त्याच्यासोबत त्याची सिच्युएशन काय आहे, सध्या तो काय आहे हे सुद्धा समजणं म्हणजेही वर्बच आहे. वर्ब म्हणजे काय एवढं नक्की लक्षात आलं असेल. तर आता आपण बघणार आहोत की वर्ब्सचे टाइप्स काय आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे टाइप्स आहे वर्बचे. बेसिक पासून आपण घेतोय म्हणून काय बेसिक टाइप पासून बघते. बघा ह्या वर्बचे असे दोन टाइप्स असे पडतात. एक म्हणजे मेन वर्ब आणि दुसरा म्हणजे हेल्पिंग वर्ब. ह्या हेल्पिंग वर्ब मध्ये परत दोन टाइप आहेत, ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल्स. असे दोन टाइप्स हेल्पिंग वर्ब मध्ये पण आहे. आधी आपण मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब ह्या दोन टाइप बद्दल बघणार आहोत. चला बघा. तर मेन वर्ब म्हणजे काय? मेन वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ब. त्या वाक्यामधली ऍक्शन तो काय करतो, एक्झॅक्टली काय करतो हे माहिती करणं म्हणजे मेन वर्ब. जसं स्पीक, रन, राईट हे झाले त्या वाक्यामधले मेन वर्ब. आता एक लक्षात घ्या, मेन वर्ब म्हणजे काय? अ वर्ड दॅट इज यूज टू इंडिकेट दॅट समथिंग हॅपन. म्हणजे हॅपन वाला जो वर्ब असतो तो असतो मेन वर्ब. आता हा जो मेन वर्ब आहे ना, हा वाक्यामध्ये एकटा राहू शकतो. एकटा असला तरीही वाक्य कंप्लीट होऊ शकतं. जसं आता या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की आय ईट, मी खाते, यामध्ये ईट हे मेन वर्ब झालेलं आहे आणि ईट फक्त एकटा असतानाही वाक्य हे पूर्ण झालेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, मेन वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड आणि ॲक्शन वर्ड जर एकटा जरी असेल तरी वर्ब मुळे वाक्य हे पूर्ण होतं. आता हेल्पिंग वर्ब मध्ये परत दोन टाइप्स आहेत. ते दोन टाइप एक्झॅक्टली पूर्ण बायफर्गेटेशन जे दोन टाइप्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण हेल्पिंग वर्ब म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. बघा, हेल्पिंग वर्ब म्हणजे इज, एम, आर, वॉज, वर, विल बी, आणखी कॅन, कुड, मे, मस्ट असे अनेक हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता बघा, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मध्ये डिफरन्स कुठला आहे? तर मेन वर्ब हे एकटे राहू शकतात. ओके, एकटे वाक्यामध्ये राहू शकतात, पण हेल्पिंग वर्ब हे एकटे राहू शकत नाही. काही त्याला कंडिशन्स आहेत. जसं आता शी इज, असे बऱ्याच वेळा ती आहे, पण ती कोण आहे, काय आहे, कसं कळेल आपल्याला? म्हणजे काहीतरी तिथे लागेल एखादा शब्द. शी इज अ टीचर. जेव्हा असं झालं तेव्हा आपल्याला कळतं की ती टीचर आहे. ओके, तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे दोन टाईप पडतात. मेन वर्ब म्हणजे जे ॲक्शन वर्ड्स असतात आणि ते एकटे सेंटेन्समध्ये राहू शकतात आणि ते जरी एकटे असले तरी आपल्याला त्या वाक्यामध्ये नक्की काय होतंय, कुठली ॲक्शन होते हे माहिती पडू शकतं. पण हेल्पिंग वर्ब हे एकटे राहू शकत नाही, त्याच्यासोबत काहीतरी आपल्याला द्यावं लागतो, त्याच्यामुळेच ते वाक्य पूर्ण होतं. जसं शी इज अ टीचर, ती टीचर आहे, कारण एक्झिस्ट ह्या शब्दाचा अर्थ हेल्पिंग वर्ब सोबत होतो. काहीतरी असणं, त्या सिच्युएशनबद्दल काहीतरी दाखवणं म्हणजे हेल्पिंग वर्ब. ओके, तर हेल्पिंग वर्बमध्ये इज, एम, आर हे जर घेतले तर हे आहे तुमचे प्रेझेंट हेल्पिंग वर्ब. वॉज, वर हे आहे तुमचे पास्ट हेल्पिंग वर्ब आणि विल बी, शॅल बी जर हे घेतले तर ते आहे फ्युचर हेल्पिंग वर्ब. आणि हे जे आहेत हे सगळे मॉडेल्स आहेत. तर हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब हे मी स्पेशल त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्यातले प्रत्येक वर्बचा मला तुम्हाला एक अर्थ समजावून त्याच्यापासून सेंटेन्स कसं तयार होतं हे शिकवायचं आहे. यानंतरच्या व्हिडिओजमध्ये ते येणारच तुमच्याकडे. तर ओके, प्रेझेंट हेल्पिंग वर्ब, पास्ट हेल्पिंग वर्ब आणि फ्युचर हेल्पिंग वर्ब याच्यामुळे आपल्याला त्या वाक्याची कंडिशन समजते की ते वाक्य नक्की कुठल्या काळातलं आहे. जसं मगाशी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, राम इज हॅपी. राम इज हॅपी म्हणजे तो आनंदात आहे. इज आलाय म्हणजे तो प्रेझेंट, म्हणजे तो सध्याच्या काळात आनंदात आहे. एक्झिस्ट, व्यवस्थित लक्षात घ्या, एक्झिस्ट या शब्दाचा अर्थ. तर सध्याच्या काळात तो आनंदात आहे म्हणजे तो प्रेझेंट हेल्पिंग वर्ब झाला. आणि इथे जर वॉज असतं तर तो होता मागे,
म्हणजे पास्ट हेल्पिंग वर्ब झाला आणि विल बी असतं तर फ्युचर हेल्पिंग वर्ब झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेल वर्ब म्हणजे असा शब्द की ज्याच्यामुळे ॲक्शन समजते किंवा तो वाक्य असतो याची जाण होते, त्याला सुद्धा वर्बच असं म्हणतात. जसं एक्झिस्ट त्यालाही वर्ब असंच म्हणतात. वर्बचे 2 मेन टाईप पडतात, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड्स, ते आपल्याला लगेच पिकअप करता येतात, लगेच समजतात. ॲक्शन दिसली की तो वर्ब आहे हे आपल्याला समजू शकतं. पण हेल्पिंग वर्बही असतात ज्याच्यामुळे आपण एक्झिस्टच्या शब्दाची जाण करू शकतो. जसं हेल्पिंग वर्बमध्ये पण 2 टाईप आहेत, ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल्स. तर ऑक्झिलरी वर्बमध्ये पण परत इज, ॲम, आर, ऑक्झिलरी वर्बमध्ये कॅन, कुड, मे, माईट अशा प्रकारचे. आणि बाकी प्रेझेंट हेल्पिंग वर्ब, पास्ट हेल्पिंग वर्ब आणि फ्युचर हेल्पिंग वर्ब आहे. प्रेझेंट म्हटलं की इज, ॲम, आर, पास्ट म्हटलं तर वॉज, वर आणि फ्युचर म्हणजे विल बी, शॉल बी. तर आता असं समजते की तुमच्यामध्ये वर्ब याबद्दलच्या ज्याही भावना आहेत त्या पूर्णपणे समजल्या असतील. आणि याच्यानंतरच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे असतात कॅन, कुड, मे, माईट, मस्ट या शब्दांचे प्रॉपरली अर्थ आणि त्याचे सेंटेन्स कसे बनवायचे किंवा त्याचा यूज कसा होतो ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, जिथे आवश्यकता आहे तिथे शेअर नक्की करा.